नाश्ताही महाग केला राजा येणं नाश्तेवाल्यानं. तेल महाग झालं म्हणते, गॅस महाग झाला म्हणे. 30 रुपये प्लेट होता, आता काय केला? 35 रुपये केला ना आता. मी तर नाश्ता करतच नसतो. बस पोया उरल्या काय भाऊ घाल त्याले, त्याचे कुटके कर मस्त फ्राय करून एक नंबर लागते. रात्रीचा भात उरला काय त्याले फ्राय कर. बस हाच झाला आपला नाश्ता. आपण नाही करत असतो नाश्ता बास्ता बाहेर, आपल्याला पटत नाही ते. आता तुले कशी सवय पडली आहे त्या गोष्टीची, आम्हाला चटक्याची सवय पडली आहे ना. आम्हाला काय घरचं गोड लागत नाही. बाहेर आला का बस 1-2 प्लेट नाश्ता दाबतेच माणूस. काय मदन भाऊ, काय आहे पेपरातनी नवल विशेष? हाय अलर्ट सांगितलं होतं, विजा कडकडण पाणी येण, तर जरा सावधगिरी बाळगा म्हणे तुम्ही. अरे हो राजू, काल कने सगळ्याच्या मोबाईलवर ते अलर्ट चालू होतं. मोबाईल वाजू राहिला होता. मी म्हटलं काय झालं? त्या याच्यावर वाजलं काय? माझ्या याच्यावर वाजलं. अरे सगळ्याच्याच मोबाईलवर वाजलं ते, माझ्या याच्यावर वाजलं. मला तर वाटलं का मोबाईलातच बाम आहे काय. मला का मोबाईल घराच्या बाहेर फेकला, तो सरकार नालीत गेला आणि बैकून गेला. आता मोबाईल घ्या, घेणं नाही देणं नाही. मला वाटलं का बामच आहे का म्हटलं याच्यात, टुक 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 वाजला तो. अरे इकडे तुम्ही फेकला मोबाईल आणि तिकडे मग बायकोने फेकून दिला म्हणते घराच्या बाहेर मोबाईल. त्याचा वाला सोमवारचा काच फुटला. मला देऊन दिला तिनं 2000 आले टोक. आणि कायचं हाय अलर्ट केलं? काहीच तर नाही आहे. कुठंच तर काही नाही आहे. थोडंसं पाणी आलं आणि झालं. नमस्कार नमस्कार खबूतर व्यापारी. अरे नमस्कार मसाला पानाचे व्यापारी. पाहून घे देशमुख साहेब, आपण काही बोललो तर त्याच्यापाशी उत्तर तयारच राहते. पाहून रे, आता आंबे इकणं बंद करून दिले आणि त्या खबूतराच्या मागे लागले का तुम्ही? ज्या बिझनेस मध्ये जास्त पैसे आहे तो बिझनेस करायचा. कमी पैसेवाला बिझनेस कायले करायचा? अरे आंब्याचं सीझन तर मारून घ्यायचं होतं. एवढं किती पैसे कमावले असते तुम्ही आंब्याच्या सीझन मध्ये? अरे बस उठा सकाळी जा मार्केटातून आंबे आणा. त्याच्यात खराब निघते, लय परेशानी आहे ते. सकाळी बसा 12 वाजेपर्यंत, मग उचलून आणा घरी, मग अधिक दुपारी बसा रातभर. म्हणजे कुठं घुमा फिरायला नाही भेटत. आणि त्याच्यात देशमुख काका लोक चवणी करते, हा असाच आहे काय आणि तसाच आहे काय, आता आंबटच निघाला, आता खराबच निघाला. अरे लय लय काय विचारता आता तुम्ही, आमचं आम्हाला माहित. आणि या खबूतराच्या धंद्यात कसा काय पैसा आहे? याच्या शर्यता राहते ना मोठमोठ्या, लाख लाख रुपयाच्या शर्यता राहते. बिस्क्यात आता 2000ची शर्यत जितला बी. 1,75,000 रुपयाचा मोबाईल आहे त्याच्यापाशी. ॲपलचा आहे का आपल्यापाशी? कोणापाशी तरी, कोणाच पाशी नाही आहे. अरे हाय नाही तर काय, तर मनापाशी नाही आहे काय? मन्यानं इकत घेतला, हा शर्यतीत जितलेला होय. अरे मार खायचे धंदे येते ते ना, लोकांच्या घरावर हागून ठेवते ते. जरा पाहिजे म्हटलं हुशारीनं, ते पापड गिपड वाहू घालते लोक. त्याच्यावर जर हागले ना झालं, मग त्या बाया काही सोडत नाही तुम्हाला. अरे आजचीच गोष्ट सांगतो ना तुम्हाला, पाटीलच्या इच्छी. यायचा खबूतर गेला म्हणते पाटलाच्या घरावर, आणि पाटलाच्या बायकोने टाकले होते पापड वाहू. ते तिथून मार गुटरू गुटरू करू करू संडास करू आलं तर म्हणते. तिथं बरं झालं का उडत उडत इकडून नाही गेलं, नाही तर ते पापड पुरे फेकाच लागले असते म्हणते. पापडावर हागून ठेवलं असतं तर. मार खायचे धंदे अरे बाबा, ते काय पुरते का ते? काहीच्या काही तालं चंद्री आहे ते एक प्रकारची. दे ना तू, मला पान दे, मला जाऊ दे ना. आमचे 2 पान बनव मसाला कैऱ्या न्याव जराशा. मस्त मुरब्बा टाकायला लावतो आणि लोणचा टाकायला लावतो. जरा चांगला आलाय बाहेर. वसंतराव ओ वसंतराव. काय म्हणते रे बाबा? आता तर जेमतेम सुरुवात केली होती फवारा माराले. येऊ राहिलो थांबा जराशे. अरे या हो इकडे पहिले, ते नंतर करजा. इकडे या पहिले. काय करू राहिले होते तुम्ही? अरे तुम्हीच तर सांगितलं आता हे तणकट आले फवारा मारासाठी, आणि तुम्हीच म्हणून राहिले आता काय करू राहिले होते तुम्ही? तुमचंही खूप आहे बाबा, सकाळीच 90 मारून येऊ राहिले काय? अरे हा मॅच सांगितलं तुम्हाला. अरे मी काय म्हणून राहिलो होतो, हे जरा म्हटलं आंबे तोडा बरं, थैलीत भर. घेऊन या ना आता शकाट्यानं तोडतो एक. अरे शकाट्यानं किती घंटे तोडत बसा इथं, बाकीचे कामं नाही करावं लागत काय? फवारा मारणं अर्जंट आहे म्हटलं त्या तणकटाईवर. झाडावर चढा आणि पटापट तोडून घ्या. थैलीत भरच पाहिजे ना. नाही आपल्या कमरीच्यानं होत नाही, आपल्याला झाडावर चढता येत नाही. तुम्ही चढा वाटल्यास, मी सांगतो तुम्हाला कुठं काय आहे तर आंबे. तुमचं तर भल्लंच आहे राजो, सांगितलेलेच टांगे सांगता तुम्ही तर. अरे मी तुम्हाला सांगू राहिलो तुम्ही मला सांगू राहिले. अरे मा कमरीच्यानं नाही होत ना, तुम्हाला माहित आहे. मला चढता नाही येत झाडावर. अरे माय ऑपरेशन झालाय त्याच्यानं, नाही तर मीच चांगलो असतो. काही नसते होत. ऑपरेशन झालं तर काय झालं, बसलं ना आता ऑपरेशन. तुम्ही चढा वाटल्यास, माय कसा कमरीचा त्रास आहे तुम्हाला माहित आहे. मग ते कमरीचा त्रास जर झाला जास्त आणि उमयली तर मी काही वावरात येऊ शकत नाही. मग तुम्हाला माहित आहे, मग लागन मला सुट्ट्या महिन्यात भरायच्या. म्हणून कसं आहे, तुम्ही चढा, मी सांगतो तुम्हाला कुठं काय आहे आंबे. सोकारी खूप भेटला बाबा मला चढा लवरा लाकरी झाडावर. घ्या तिथचे तोळा. हे बा हातापाशीच आहे तुमच्यावाल्या. 1 नंबरचे हुशार, 1 नंबरचे. तिथून मला सांगू राहिले खालून इच्छे तोळा. आता मी एवढ्या मोठ्या झाडावर चढलो तर मला माहित नाही का कुठचे तोडा लागते आणि काय तोडा लागते. तर जा तुम्ही, जा फवारा मारा, तोडतो मी आंबे. अरे तुम्हाला सांगतो ना मी कुठचे तोळा काय तोळा. नाही जा तुम्ही, मी तोडतो बरोबर. जा तुम्ही आता. मला चढाले पुरलं असतं पहिले झाडावर, फालतू द्यायला यायला आवाज. झालाच नाही का तुमचं जेवण? किती वेळची वाट पाहू राहिलो का? माझ्या फोनचीच वाट पाहत राहता का तुम्ही? या ना लवकर आपल्यावाल्या ठियावर. अरे जेवण केलं थोडंसं तर मोहनदाच्या पांटेल्यावर आलो तो पान खाले. बस येऊन राहिलो. कुठं आहे सध्या? मोहनदाच्या पांटेल्यापाशी असन तर 3 मसाले पान आणजा. अरे नाही मोहनदाच्या पांटेल्यापाशी नाही आहे. मोहनदाच्या पांटेल्याहून तर किती वेळचं निघालो आम्ही. बस येऊन राहिलो, तिथं पोहोचतोच आम्ही.
बिचक्याचा आहे का फोन? येता येता मसाल्याचे पान आणतो म्हणे चीन. 45 रुपयाचे होते ना, का सस्ते होते काय? मी म्हटलं निघालो तिथून आम्ही. निघालो म्हणते यार ते तर तिथून, नाही तर त्यानं 3 मसाले पान आणले असते. तुलेच वाटते बा आणले असते म्हणून, आम्हाला तर नाही वाटत. अरे लय हुशार आहे ना ते, आतापर्यंत तिथंच होते. त्या फोन केले तर म्हणून राहिला होता का रस्त्या नाही म्हणून. लय हुशार आहे ते, रस्त्या नाही तर मग आतापर्यंत पोहोचले काऊन नाही? आले रे बिचक्या. या तुमचीच वाट पाहणं चालू होती. तुम्हाला म्हटलं होतं ना रे, जेवण झाल्यावर इथं येऊन जा. तुम्हाला फोन करावं लागते. तुमचं भलं दिसू राहिलं. जाऊ दे ना, आता आलो ना. तुम्हाला याच्यासाठी बोलावलं आहे. आता तुमच्या कबुतराला झाल्या 3-4 दिवस, ते आता चांगले रमले आहे. आता 5 वाजता तुम्ही त्याला बाहेर काढत जा. वरतं उडवत जा. दाना पाणी चांगलं देत जा त्याले. थोडंसं त्याले फ्रीजचं पाणी देत जा, कारण ऊन लय आहे. थोडं थंड पाणी पाजलं त्याले का त्याले बरं वाटते. त्याले वाटते का नाही मालक बा चांगल्या क्वालिटीचा आहे आपला. आणि खाण्यापिण्यात बिलकुल ढक्कल नाही करायची. जे म्हटलं ते द्यायचं त्याले. मसूरची डाळ, एकदम बासमती तांदूळ तुकडे पडलेला, असं काही ना काही नवल खाऊ घालायचं. आणि हप्त्यातून 2-3 डाव काजू बदाम ढकलायचे त्याले. त्यानं कसं त्याच्या अंगातला जो अशक्तपणा आहे तो निघून जाते. आम्ही आधी काजू बदामची टेस्ट नसून घेऊन पाहिली, पण त्याच्यासाठी पावभर काजू बदाम आणली का नाही आणली बिचक्या तूच सांग. नाही खाण्यापिण्यात तर मानलं म्हणा तुम्हाला, खिलाई पिलाई चांगली देता तुम्ही कबूतरायले. आणि त्याच्यानंतर तुमचे कबूतर कुठे गेले तर तुमच्याच पशी येन, कारण त्यानं ओळखून घेतला आहे का मालदार मालक आहे म्हणून आपलावाला पैसेवाला. फक्त कसं त्या घरावरले का सोन्या या झाले अडचण होते का, ते शिडी आहे म्हणून बरं आहे. आता 5 वाजता सगळे कबूतर खोलजो आणि जरासा त्याला हव्यात घुमू देजो. आता काही गरज नाही, आता कुठंच नाही भटकत ते, आता रमले ते. आणि आता तुला शर्यत गिर्यत खेळायची असेल तर आमच्याशी संपर्क साधजो. कुठं कुठं राहते शर्यत आम्हाला माहीत राहते सगळं. आमचा एक ग्रुपच आहे व्हॉट्सअपचा, तुम्हाला त्याच्यातनी ऍड करतो. म्हणजे गेम बरोबर जमून जाते, तुम्हाला माहीत पडते. 10 जोडं आहे ना तुमच्याशी. 10 जोडं म्हणजे 20 कबूतर. त्या 20 कबूतरातलं कोणते सगळ्यात वेळपर्यंत उडते, त्याची कोणती जात आहे, कोणतं नाव आहे ते बरोबर पाहिजा. ते बरोबर लिहून ठेवायचा कागदात, त्याचा फोटो काढजा, म्हणजे थेच शर्यतीत उतरव जा. आता 15-20 मिनिटात 5:30 वाजते आम्ही आता कबूतर खोलतो, तुम्ही कबूतर खोला. आता शर्यत नाही का एवढ्यात 1-2 लाखाच्या बक्षिसाची? सध्या तर नाही आहे, पण असली तर तुला सांगनच. पण 1-2 लाखाच्या बक्षिसासाठी तेवढे पैसे भरा लागते ना तिथं, तसंच थोडी जमते. 5,000 रुपये प्रवेश फी राहते, त्याच्या बाद तुम्ही कबूतर फेकू शकता. असं थोडी आहे का 100 रुपयेच भरा. ते 2,000 रुपये वाल्याच्या याच्यात होतं, याच्यात नाही तसं नसते. याच्यात 5-5 हजार रुपये भरा लागते, तेव्हा 1-2 लाखाचं बक्षीस ठेवते ते. आणि तुमच्यापाशी कसे एवढे हुशार कबूतर आहे नाही सध्याच्या घडीले, म्हणून राहिलो. चला आता आम्ही घरी जातो, कबूतर खोलतो, जरा दाना पाणी आणि जरासं त्याला हव्यात सोडतो. तुम्ही जा तुम्ही खोला, आता काही लोड नका घेऊ. आता तुमचं कबूतर कुठंच उडत नाही. आणि उडालंय तर मला फोन करायचा. आता एवढा मोठा फायदा करून दिला म्हटलं मी तुमचावाला, खन्नी वाचवली. यायले दोघाले बी कुठं नेलं होतं मी? भंगारच्या दुकानात. तिथून मस्त सेकंड हँड ते डीजेचा बक्सा पडला होता, त्याची खन्नी बनवायला लावली. किती रुपये वाचवले यायचे मी? नाही हे तर मान्य करतो बा आम्ही, का त्यासारखा हुशार माणूस नाही म्हणून त्या आमचे लय पैसे वाचून दिले. त्यातले का आमचं ते कबूतर उडालेलं काल आणून दिलं. काही अडचण असली बिंदास फोन करा, अर्ध्या रात्री बी जाऊन येतो मी तुमच्यासाठी. ठीक आहे, चला येतो मग. अरे लागते ना सोयसाय, 50 रुपयाची सोयसाय लावायची आहे ना, थांब ना जराशे. नमस्कार जनार्दन काका. नमस्कार. अरे आली का निवडणूक? म्हणजे असं काही आहे काय, काही इलेक्शन असलं तेव्हाच भेटायला यायला लागते तुम्हाला? तसं भेटू नाही शकत काय? तसे काही आपले काही नातं काहीच नाही आहे काय? वा तसं नातं नाही आहे का आपलं? काका पुतण्याचं नातं आहे ना आपलं. मग असंच विचारायला आलो. काय म्हणते म्हटलं तब्येत पाणी? तब्येत पाण्याचं काय रे, आता औषध दिले 100 रुपये कमी पडून राहिले होते. आता 100 रुपये भेटले का औषध पूर्ण होऊन जाते, मग जरा तरतरी येते अंगात. 100 रुपये कमी पडून राहिले होते ना. बरं भीमा भाऊ द्या बरं 100 रुपये यायले. अरे वापस तर नाही जा लागणार ना हे पैसे? हे असं तुम्ही काका पुतण्याचं नातं खराब करता. वापस मागितले का मी तुम्हाला? म्हटलं का असं का मला 1-2 दिवसानं वापस देता, हप्त्याभरानं वापस देता? अरे तुमचेच आहे, तुम्ही ठेवा. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे आपली. रुग्णाची सेवा तर पहिलेपासूनच करत आलो. अरे काय रुग्ण गिग्न नाही आहे मी, मला कोणत्या काही बिमाऱ्या नाही आहे. हे खोकला झाला त्याच्या औषधीसाठी घेतले मी 100 रुपये, आणि असले तेव्हा मापाशी मी तुला वापस देऊन देईन. तुम्हाला वापस मागितले नाही, वापस देऊ नका. खोकल्याची औषधची बॉटल घ्या. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाईम घ्या, खोकला गायब होते. काही असलं अडचण गिडचण कोणत्या गोष्टीची, काही प्रॉब्लेम असला इकडे, काही साफसफाई नाही होऊ राहिली, कचरापेटी हे ते, तर मला तुम्ही बिंदास बोला. माझा नंबर आहे तुमच्याशी, मला फोन करा. सध्या तर सगळं काही व्यवस्थित आहे, काही अडचण असली तर मग तुला फोन करीन. हे एवढं जरा म्हटलं हे घरापच्च्या नाल्या आहे, हे साफसफाई करायला लावतो. आता हे आहे सरपंचाचं काम, हे तर काही मी करू नाही शकत, हे तुम्ही सरपंचाला सांगा. पण दुसरं कोणतं काम असलं, कोणाच्या तब्येता खराब होऊ राहिल्या, कोणाला औषध पाणी लागलं, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, मी तुमचं ते काम करून देईल. चला येतो, आठवण ठेव जा बा गरीबाची.
बाबर राजो, तुम्ही म्हणता सोय नाही लागत, 100ची सोय लागली, जमलं आपलं. हा? आता होऊन जाते ना आपलं 90-90. आपल्या वर्षी 50च नाही, आता 100 आहे. चला 90-90 चिपकून घेऊ आता. भल्ले भिडले रे तर खाले, हे तर ढक्कलच नाही करू राहिले. खाऊ दे ना, खा प्यायला ढक्कल नाही करायची. चेत्या, चला आता एक एक कबूतर पकड आणि फेक वरता एक एक. कबूतर पाय किती चॅप्टर आहे. आपण जे काजू बदामा टाकले ना बारीक करून, हे खाऊ राहिले. आणि ते मसूरची डाळ, ज्वारी बाजरा हे नाही खाऊ राहिले. आता तू सांग, आपल्या घरी जर मटणाची भाजी असली तर आपण आलू वांग्याची भाजी खातो काय? तसंच तेच आहे. आवडले का पाय ना, काजू बदाम रपाल खाऊ राहिले ते. आणि ते बाकी डाळ धुई हे नाही खाऊ राहिले. चल पकड एक एक आणि फेक वरत. तो बैरा नर पाय रे का मुळू राहिला तर. अरे बैरा नाही वरे तो, खैरा म्हणते त्याला खैरा. बैरा कायले म्हणते, कायले काही लवराला काय? तेच ते खैरा तर खैरा, पण भल्ला उडू राहिला राजा तो. अरे पण हे खाली यांना कबूतर का बस उडून चालले जाईन दुसऱ्याच्या इकडे. अरे येते म्हणे ते, रमले म्हणे ना आता 3-4 दिवस झाले त्याला आणून. आता रमले म्हणे ते, आता कुठे फेकले तर इथंच येणार आहे ते. आणि मेन म्हणजे कसं आहे, कुठं गेले बी ना ते तर लवकरच इथं वापस येईल. कारण इथं कसं आहे, काजू बदामा खाले आहे त्याले. बाकी इकडे कसं गवारी ज्वारी बाजरा हे काही कामाचं नाही आहे ना. हे खाते का ते? प्युअर मालावाचे कबूतर आहे ना आपल्यावाले. आपणच तर असं तसं खात नाही, मग कबूतर कसे काय खाणार आहे? नाही हे बरोबर आहे म्हणा त्याला. इथं काजू बदामा भेटते, बाकी इकडे ज्वारी बाजरा आहे. त्याच्यानं थे कोय कुकडे घुमू नाही शकत. आज लवकरच आले तात्या वावरातून तुम्ही. 10 रुपयाच्या ताज बिड्या दे आणि एक माचीस दे. काय देवीदास भाऊ, जरा सांग ना त्या सुदाम काकाले. 500 रुपयाच्या दारू प्यासाठी त्यानं त्याची रोजीरोटी कटला त्या सोन्यान चेत्यापाशी गाण ठेवला. अरे काय एकच डावचा आहे का त्याचं? काही कट डाव ठेवला त्यानं. त्याला काय बोलून काही फायदाच नाही त्याला. किती डाव समजावलं मी त्याला, बस त्याला मारायचंच राहिलो मी, तरी काय तो सुधरत नाही. दे रे मोहन, आम्हाला बी दे लवकर तंबाखू चुन्याची पुडी जाऊ दे. का रे मोहन, इथं कटलेवाले उभे राहे. कुठे गेले ते कटलेवाले? एक कटला पाहिजे होता राजा आपल्याला. हे काय वय कटलेवाले इथंच तर उभे आहे. अरे देवीदास भाऊ, कटला घेतला का तुम्ही? नाही तर मग काय करता आता, काही ना काही तर करावंच लागेल ना. घरी जमत नाही ना आपल्याला. बोला ना कुठं जायचं होतं, कुठचं भाडं होतं? अरे हे पोरा गावनी आहे काय? पोरा गावातनी लग्न आहे एका जणाचं, बस तिथंच जायचं होतं. काय न्यायचं होतं? 2 पोते गहू होता आणि बाकी किराणा होता. गहू आपल्या घरून न्यायचा होता आणि किराणा बाकी गवाळ्याच्या दुकानातून. त्याला सांगून दिला आहे मी, त्यानं काढून ठेवला आहे. हा, काहीच नाही, तिथून भरणं आहे डायरेक्ट पोरा गावले नेऊन देणार. बरं येतो मी तुमच्याच मागं, या लवकर या मग. बस आत्ताच दे, तंबाखू चुन्याच्या पुड्या देतील आणि मला बिड्या दे रे 10 रुपयाच्या आणि एक माचीस दे. येतो मी तात्या बातच. कोणाच्या इथं चालला गहून किराणा? तुला सांगीन मी नंतर फुरसतीत. आता कसं लवकर करणं आहे हे. ते कोणाच्या वेळी बिचक्या कबूतर उडू राहिले? ते त्या दोघांचे होय ना, सोन्याचे आणि चेत्याचे. भल्ले उडान घेऊ राहिले तर ऐकूनच नाही राहिले. अरे बिचक्या, सोन्या आणि चेत्याचे कबूतर चांगलेच उडान मारू राहिले रे. घेऊन कोण दिले कबूतर? आपण दिले ना घेऊन. मग असे तसे कबूतर दिले का घेऊन? गवाड्याच्या दुकानात जा, तात्यानं पाठवलं म्हणा. सगळं सामान काढून ठेवलं आहे त्यानं, भरून घे जा. काय म्हणून राहिलो मी? आणि सारखं पोरा गावात चालले जा आणि तिथं कोणाला विचारा का पोरीचं लग्न कुठं आहे म्हणा, तिथं टाकून द्या. तिकून आल्यावर भाडा मापासून घेऊन घ्या. येतो मग सरपंच साहेब. हाव काका या. सरपंच साहेब जेवण ठेवलाय काय? नाही जेवण नाही ठेवलाय. सकाळी माणूस नाही आलता का आपल्या घरी? त्याच्या पोरीचं लग्न आहे. तो म्हणे का इकडून तिकडून पैसे घेतले म्हणे म्या, पण म्हणे कसं आहे लग्नात जेवण नाही ठेवू शकू राहिलो म्हणे मी, माझी पैसेच नाही आहे म्हणे. तर त्याच्यानं त्यानं 10,000 रुपये मागितले होते. आता 10,000 काय होते काहीच नाही होत, तुम्हाला माहित आहे. तर म्या म्हटलं तुम्ही चालले जा, मी पाठवतो, तुम्ही काही लोड घेऊ नका म्हटलं. त्याच्या घरी हे चाललं, पोऱ्या गावचे होते. पोरीच आहे म्हणे त्याले, कमावणारं कोणीच नाही आहे, गरीब होते ते. म्हटलं चालले जा, दे तुम्ही. त्याच्या घरी पाठवलं हे. शबाना, बकरी ईदीच्या हार्दिक शुभेच्छा तुले. आपको भी सरपंच साहेब एकादशी की हार्दिक शुभेच्छा. अरे इथं काय पापड जो घालशील काय? जाय ना, ईद आहे घरी, ईदीचं काही तयारी कर. अपन खाते नहीं ना तात्या, तुमको मालूम नहीं क्या? अपने घर को चलता नहीं ना मच्छी मटन, तुमको तो मालूम है. सादा वादा ही खाते हमको पसंद ही नहीं हो. अरे हाँ बरोबर आहे, तुम्ही पहिलेपासून खात नाही. मग जायचं सही, ईद तर कराच लागेल ना. ईद करेंगे ना शाम को. अभी ये पापड़ सुखा लेती चली जाती फिर. अरे कबूतर कुकडे चालले रे बाई हे? अरे अभी इकडे उडाले पाहिजे, तिकडे उकडे चालले. दाणे फेक लवकर त्याच्यावरची, दाना पाणी दाखव द्यायले. अरे यायचे कबूतर कुकडे चालले रे बाबा दोघायचे. अरे दाना पाणी दाखवा रे द्यायले, दाना पाणी दाखवा. अरे ते पापडावर काय पडू राहिलं हिरवं? अरे काय बाई हे? अरे कुठं चालले हे? शांती वरत पाय. ह्या कबूतरानं तर एवढा काय वाढून टाकला. कोणाच्या इच्छे होई कबूतर तर हे बिचक्या नाही तर पाशा नाही तर बबण्याच्या इच्छेच होय. याच्या घरी आता जातोच मी. लवकर उचलाय पापड लवकर उचला, नंतर ठेवा. घे लवकर पकड आणि घरात जाऊ दे लवकर, नाही तर हे पुरे हागून टाकन, पुरे पापड फेका लागेल आपल्याला. अरे बापा रे, चांगला कळपच्या कळपच आला रे. कुठून आला तर? कोणाचे होय हे कबूतर? फक्त आता माहित पडलं पाहिजे मला. सांगतो याले कसे कबूतर असते तर. कोणाचे कबूतर होय फक्त तुम्ही मला त्याचं नाव सांगा. त्याच्या घरी नाही गेली मी, भांडणं करायला तर मग काय लावले.
आता जर तुमचं लक्ष नसतं तर पुरेच्या पुरे पापडावर हागून ठेवलं असतं ते ना. हा खाते तिकडलं हाते इथे येऊन कोणाच्या इच्छा होईये? अरे मले काय माहित, मी आता तुम्हाला सांगितलं फक्त. मला थोडी माहित आहे कोणाच्या इच्छेवर काय होय. त्या कबुतरावर का नाव लिहिलं आहे काय? अबे चेते, ते तर तात्याच्याच घरावर घुमू राहिले. चल चल लवकर चल, त्याला आणू आपण, नाही तर पुरेच्या पुरे चालले जाईन उडक. अबे जाऊ नको तिथं. मग आईनं पहिले सांगितलं का पापड व घातले म्हणे शांताबाईनं. तिच्या जर पापडावर काही झालं तर ते भांडायला येईन म्हणे, जाऊ नको तिथं. आपस त्याला भूक लागली म्हणजे ताण लागली म्हणजे ते येते आपल्या घरावर. बिचक्यानं सांगितलं आहे का रमले आहे म्हणते, ते कुठे गेले तर इथंच येईन म्हणते. जाऊ दे, काही जाऊ नको. त्या बिचक्याच्या इथं चला चला सगळ्या जणी. त्याच्या मायले म्हणू एवढे मोठे पापड खराब केले म्हणा, हे भरून पाहिजे. चला. अरे बापा, हे तर अंगावर हागू राहिले. पया लवकर इथून. कोणाचे कबूतर वैरे हे? ह्या सोन्यान चेत्याचे कबूतर आणते आज भांडणं घरावर. सुरेखाबाई, ओ सुरेखाबाई, या बाहेर या थोडंसं. काय झालं हो शांताबाई, एवढ्या कायली चिल्लावू राहिल्या? या अंदर या, चाय पाणी घ्या. चाय पाणी घ्यायला नाही आली मी त्या घरी, त्या पोराचे कारनामे दाखवायला आली. मा पोराचे कारनामे काय केलं मा पोरानं? ते तर दिवसभरापासून ते कबुतराच्याच मागं लागलेलं आहे. हेच सांगायला आली तुले. अरे ओ बिचक्या, ये खाली अरे तू हराम खोरा, काय केलं ते? म्या काय केलं? मी तर इथंच आहे दिवसभरापासून, आणि माय कबूतर वरतच आहे. माय कबूतर कुठंच नाही गेले. हाव काय? ते मा घरावर कबूतर उडू राहिले कोणाचे होय म्हणते? पुरे पापडावर हागले ते, पुरे पापडा वाया गेले आमची दिवसभराची मेहनत. अरे माय नोय ना ते कबूतर, माय तर सगळे वरतच उडू राहिले. पा बरं तुम्ही. हे काय मला सांगू नको बाबू तू. ते पापड मला भरून पाहिजे म्हणजे पाहिजे, हे नको सांगू मला. तू फक्त खाली ये आता. तू खाली ये रे. त्या बापालेच नाव सांगतो त्याला, थांब तू. त्या बाईचे एवढे मोठे पापड खराब करून टाकले, त्या पुरे फेका लागू राहिले म्हणते. भरून द्या आता तू नको सांगू. ते कबूतर इक आणि भरून द्या आता त्याच्यातून. अहो आई, ते आपले कबूतर होयच नाही ना, मग आपण कसे काय देणार आहे भरून? मग एकट्याच पशी कबूतर आहे काय? मग सांग कोणाचे होते कबूतर? हे पाय, हे शांताबाई 3 बायाले घेऊन भांडणं करायला आली. फालतू इथं काही तमाशे पाहिजे नाही बाबू त्याला कबूतराच्या ना भांडणं. आमच्या चौघीचे पापड होते ते, दिवसभरापासून आम्ही पापड लाटू राहिली. याच्यासाठी लाटू राहिली काय? माझ्या नवऱ्याचं लक्ष गेलं पापडाला, काऊन म्हणे हिरवं लागलं म्हणे. पाहिलं तर पार कबूतर हागून राहिले होते त्याच्यावर. अरे ते आपले कबूतर नाही होय, सोन्यान चेत्याचे कबूतर होय. ऐकलं ना तुम्ही? त्या दोघांचे कबूतर होय, त्याच्या घरी जा भांडाले. मा घरी कायले भांडाले आले तुम्ही? तुले सांगू राहिली, हे कबूतर तर नाही नाट लाव लवकर. घरावर जर एकाचे भांडणं आले, तू पाहून घेतो त्याला काय होईन तर. बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा खान साहेब. आपको भी एकादशी की हार्दिक शुभेच्छा. किधर गए सरपंच साहेब? अरे त्याचं काय आहे, काम धंदे चालूच राहत त्याच्यावाले. आज आहे मग या बोकड्याची बत्ती नाही. देताना भी उसको रग्गा, कर डालता ना मोकला. कल तक के ढेप चूरी बहुत खाई उसने, आज मोकला कर डालता उसको. करून टाका बाबा मोकळं. अरे नमस्कार हो सरपंच साहेब. बापरे, खान साहेब आज तर ओळखूही नाही राहिले. केसाले काय लावलं, दाढीले काय लावलं? अरे बापरे. बकरी ईदीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला भी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. एकादश आणि बकरी ईद एकातच आली. हाव ना, भल्लाच वांदा आला. बोकुड तर चांगलाच आणला. 10 किलोचा बोकुड जात होता. कर डालता ना आज उसका हिसाब किताब पूरा. चलो आता मैं नमाज को भी टाइम हो रहा. हाँ या खान साहेब. आता रे मोहन, आता हो नामदेवराव, आता हो दिलीप भाऊ. हा या खान साहेब. अरे लहान या कबूतर आहे ना, काय आणला हे? कबूतरवाल्यानं परेशान करून टाकलं. पापड व घातले राजा, तर बरं झालं माझ्या लक्ष गेलं, नाही तर त्या पापडावर पुरे कबूतर हागू राहिले होते. काय करू राहिले तात्या तुम्ही? अरे माई बायको तिकडे पापडच तर करू राहिली. अरे मा घरावर तर पुरा कळपच्या कळपच आला. मार हागून राहिले होते ते. अरे माय अंगावर हागू राहिले होते. मी इकडे चालला आलो. माई बायको ते शबाना आणि त्या 2 बाया सोबतच्या त्या गेल्या झगडे करायला, भांडणं करायला गेले त्या बिचक्याच्या इथं. या कबूतरवाल्याचं काही ना काही करावं लागेल तात्या. लय परेशानी वाढून टाकली आहे ना याच्यानं. तर बाहेर तर काही गहू घालू नाही शकत आपण. गहू नाही, ज्वारी नाही, काहीच नाही. शेवड्या करणारा बायाले त्रास. अरे या 2 पोट्ट्या नाही आणले ना आता ह्या 2 पोट्ट्याचं पाहून अधिक 2 पोट्ट्या आणन. मग चालले एक एक जण वाढत. अशा ना तर सगळ्याच्या घडी कबूतरच राहीन. मग काही ना काही तात्या त्याच्यावर कार्यवाही करा लागन, नाही तर लय पुढे चालून भारी जाईन आपल्याला ते. म्या चांगलं ग्रंथालय खोललं. म्या म्हटलं अभ्यास करन, MPSC UPSCचा अभ्यास करन. आधी काय म्हणते बा, रेल्वे भरत्या निघते, पोलीस भरत्या निघते, अभ्यास कर. हे कबूतरच घेऊन आले बाबा, नवीन जाणते एक